सॉल्व्ह करायचा आहे. पार्थ लक्ष दे. इफ x इज इक्वल टू k√3 is the solution of x square plus x by √3 minus 4 is equal to 0. फाइंड. आपला चॅप्टर हाच चालू आहे. अरे येणार नाहीचा विषय नाही, आपल्याला त्याला कंप्लेंट. बरं हे तर करा, नाही ह्याचे. चला लक्ष द्या. चला चेक करा. इकडे पहा. तुम्हाला जेव्हा सांगितलं जाते की प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक या टाइपचे प्रश्न मॅक्सिमम येतात क्वेश्चन असे एक्झाम मध्ये. ही फिक्स टायमिंग आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन समजून घ्या. आता पहा, x चं हे एक सोल्युशन आहे, त्याला फक्त इथं आणून सबस्टिट्यूट करा. तर पुट x इज इक्वल टू k√3 इन इक्वेशन. तर x स्क्वेअर आहे, इक्वेशन आधी लिहा आणि इथे तुम्ही x ला रिप्लेस करा. k√3 चा स्क्वेअर पुन्हा k√3 बाय √3. तर इथे एक आनंदाची गोष्ट आहे की √3 मरतो. इथे येतो 3k². इथं आला k. आता एक झालं क्वाड्रेटिक तयार. तर 12चे फॅक्टर +1 आणायचं आहे, तर तुम्हाला 4 आणि 3 करावं लागेल. तर +4k -3k. चला इथून k कॉमन आउट करा. 3k + 4 इथून 1 कॉमन आउट करा. आपापसात बोलू नका. तर इथून बघा 1k येतो +1 आणि 1k येतो -4/3. तर ज्यांनी मला फक्त +1 आन्सर सांगितलंय त्यांनी काय विचार करून काढलं मला नाही कळलं. दुसरा आन्सर सुद्धा तिथं आलं पाहिजे, कारण हे क्वाड्रेटिक बनतं. ओके. आणि हे काही अडचण नाही. तुम्ही इथे k हे जे क्वाड्रेटिक बनलंय, इथे k चं क्वाड्रेटिक इथे आहे, तर तुम्ही हा नंबर इथे सबस्टिट्यूट जरी केला तर हा 0 होत नाही. त्याच्यामुळं काही अडचण नाही, हे दोन्ही रिजेक्ट नाही होणार, दोन्ही एक्सेप्टेड आहेत. चलो आगे. एक अजून करायचा, जास्त वेळ न लावता. फाइंड a फॉर विच, लक्ष द्या, फॉर विच इक्वेशन ax² - 2ax + 2a + 1 = 0 has repeated roots. टेन्शन घेऊ नका, मी मुद्दाम हा प्रश्न दिला. रिपीटेड रूट्सचा अर्थच असतो इक्वल रूट्स. रिअल अँड इक्वलची कंडिशन लावायची, डिस्क्रिमिनंटची क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. चला टाइम संपलेला आहे, आता 1 मिनिट नाही. ax² - 2ax + 2a + 1. मी तुम्हाला म्हटलं बऱ्याच वेळा तुम्हाला एबीसी ठरवतानाच अडचण येईल. आता नाही आली, येणारही नाही. मी तुम्हाला आयडिया सांगितली होती. x² आणि x पाहायचा फक्त. तर याला कम्पेअर केल्यानंतर बघा, जो a आहे तो ऍक्च्युली aच आहे, जो b आहे तो x चा कोइफिशियंट पाहायचा, दॅट इज -2a. प्लस मायनसला विसरू नका. आणि ज्याच्यासोबत x नाही असे सगळेजण c असतात. तर 2a+ हे झाला. आता रिपीटेड रूटचा अर्थच इक्वल रूट्स असतो. तर बघा, फॉर रिपीटेड रूट्स, रिपीट होणारा रूट म्हणजेच इक्वल ना, तेच रूट असतं. तर आपण लिहितो b² - 4ac is 0. ही कंडिशन आहे, रूट्स आर रिअल अँड इक्वल, ही कंडिशन आहे. तर b² म्हणजे कोण? -2a चा स्क्वेअर. 4 हा a आणि हा c. ओके, त्याला 0 ला इक्वेट करा. हा काय होईल? 4a² - 4a × 2a + 1 = 0. सर याला ओपन करूया का? करू शकता. त्याच्यापेक्षा एक सोपं सांगतो. याच्यातून या सगळ्याला तुम्ही 4 ने डिवाइड करा. तर इथं काय येईल? a², इथं येईल a, हे ॲज इट इज. 4 ने डिवाइड करून टाका. तर इथेही 4 डिवाइड होईल 0 सोबत. आता बघा, आता ओपन करायला -2a² - a = 0. कॅन्सल करू नका घाई घाई.
तर मायनस ए स्क्वेअर मायनस ए इज इक्वल टू 0. मी ऑलरेडी सांगितलं होतं, याच्यात तुम्ही निगेटिव्ह कॉमन काढू शकता. ठीक आहे, निगेटिव्ह कॉमन काढा. -1 इकडे जाऊन 0 होईल. तर तुम्ही याला असं लिहू शकता. कधीही लिडिंग कोएफिशियंट निगेटिव्ह ठेवू नका. आता मेन गोष्ट, मी नेहमी सांगतो लॉस ऑफ रूट नाही करायचा. ए ला इकडे पाठवून एक कॅन्सल नाही करायचा. तर बेस्ट ऑप्शन आहे ए ला कॉमन आउट करा. तर ए प्लस 1 येतं. ऍक्च्युअली इथेही करता येतं, काही अडचण नाही. तर ए 0 किंवा ए -1. तर इथून एच्या 2 व्हॅल्यू आल्या आपल्याकडे. पण ए इथं 0 नाही घेता येणार. मी तुम्हाला नेहमी सांगितलं, फायनल आन्सर काढलं तर तुम्ही मूळ इक्वेशन कडे वापस यायचं. कारण आपला लीडिंग कोएफिशियंट 0 नाही होऊ शकत. तर इथे लक्षात ठेवायचं, ए इज इक्वल टू 0 रिजेक्टेड. हे नाही घेता येत. हा, ए ला तुम्ही -1 घेऊ शकता. सर मग ए इज इक्वल टू 0 का आला? ऍज इट्स अ क्वाड्रॅटिक. तर ह्याला एक नाव देतात. जे रूट्स मॅथमॅटिकली येत आहेत, पण कंडिशन मध्ये बसत नाहीत, अशाला मॅथ्स मध्ये एक्स्ट्रॉनियस रूट्स म्हणतात. एक्स्ट्रॉनियस म्हणजे एक्स्ट्रा आलेले, जे ऍक्च्युली बरोबर आहेत, पण ते त्या कंडिशनला सॅटिस्फाय करत नाही. हा एक प्रकारचा क्वेश्चन असतो. समजून घेत चला. एक चांगला प्रश्न आहे, अजून तुमच्या डोक्यात असू द्या. हा, आता बघा, व्हॅल्यू ऑफ अंडर रूट 12 प्लस अंडर रूट 12 प्लस अंडर रूट 12 प्लस टिल इन्फिनिटी. सॉल्व करू नका, येणार नाही, मी सांगतो. एक टाईप आहे क्वेश्चनची, आणि असे क्वेश्चन्स तुम्हाला पुढे जेईई मेन्स मध्ये पण खूप पाहायला भेटतील. इन्फिनिटी कडे जाणारा नंबर आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता, आता √12 जो आहे सगळ्यात बाहेरचा. आता बघा, हा जो नंबर आहे, सेम नंबर ऍड होत 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 इन्फिनिटी पर्यंत जात आहे. डॉट डॉट डॉट. त्याचा आन्सर इन्फिनिटी नाहीये. त्याचा आन्सर आहे √12 जो आहे ना, तो काय आहे, 3 पॉइंट समथिंग आहे. बघा, √16 किती असतो? 4. √9 असतो 3. तर √12 कुठे? 3 आणि 4 च्या मध्ये. तर पहिल्याची व्हॅल्यू 3 पॉइंट समथिंग आहे, पुन्हा 3 पॉइंट समथिंग आहे, पुन्हा 3 पॉइंट समथिंग आहे. तुम्ही 3 पॉइंट समथिंगला इन्फायनाईट वेळे ऍड करत गेलात, तर तो नंबर एका नंबरच्या जवळ जाताना दिसेल की नाही कुठतरी. तर याचा आन्सर इन्फिनिटी नसतं. मेन गोष्ट लक्षात ठेवा, इन्फायनाईट दिसल्याचा अर्थ कधी नसतो की आन्सर इन्फिनिटी आहे. अशा सिरीजला मॅथ्स मध्ये कन्व्हर्जिंग सिरीज म्हणतात. जसा कन्व्हर्जिंग मिरर किंवा लेन्स असते. कन्व्हर्जिंग सिरीज म्हणजे एक अशी सिरीज ज्याची व्हॅल्यू एका नंबरच्या जवळ जात आहे, कन्व्हर्ज करत आहे. तर आपल्याला तोच नंबर शोधायचा आहे की हे पूर्ण कॅल्क्युलेशन कोणत्या नंबरकडे जात आहे. त्याला सॉल्व्ह करण्याची एक बेस्ट मेथड बघा. याला एक्स माना. या पूर्ण नंबर कोणता तरी नंबर असेल ना, त्याला एक्स माना. पहा, हे असं आहे. पुन्हा इथपर्यंत 12 आहे आणि हे चालत जात आहे. तुम्ही नीट पाहायचं काय होतं, कोणता फॅक्टर रिपीट होत आहे. तर पहिला जशा तसा लिहायचा, काही ताण नाही घ्यायचा. पहिला √12 लिहून टाकायचा. प्लस मध्ये कोण येतंय? √12 प्लस √12. तुम्ही जर पहिला हाईड केला, यू कॅन निग्लेक्ट दिस पार्ट. तर बघा, वापस तोच क्वेश्चन दिसतोय की नाही, म्हणजे वापस एक्सच दिसतोय की नाही. तर तुम्ही फक्त पहिला नंबर लिहायचा आणि याच्या पुढे सरळ एक्स लिहून टाकायचं. समजलं? आता तुम्ही इन्फिनिटीचा कचरा काढून टाकला. सर आता जेलच्या बाहेर काढा. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता स्क्वेअरिंग करा, तर हा स्क्वेअर होतो आणि हा रूटच्या बाहेर येतो. स्क्वेअरिंग केल्यावर रूट हटेल नाहीचा. ओके, आता बघा काय झालं. अरे सर, ये तो क्वाड्रेटिक बन गया. समजली स्टोरी कशी आहे? हे तर क्वाड्रेटिक बनलं. दिसत नाही, पण तो क्वाड्रेटिकचा क्वेश्चन आहे. सॉल्व्ह करण्याची ही टेक्निक आहे. याचे रूट्स काय येतात? सर, याचे रूट्स -4 + 3 येतात. तर एक्स ची व्हॅल्यू 4 किंवा एक्स ची व्हॅल्यू -3. सर, दोन व्हॅल्यू यायल्यात. येऊ शकतात? नाही.
क्वाड्रॅटिकच्या येऊ शकतात, पण यातली एक व्हॅल्यू रिजेक्ट होईल. कोणती होईल विचार करून आन्सर द्या. कशामुळं? मायनस आहे म्हणून. हा, तर रूट मध्ये हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, त्यांची सम काही काय येणार नाही, पण ती पॉझिटिव्ह येईल ना. निगेटिव्ह कशी येईल? तर एक्स निगेटिव्ह तर नाही राहू शकत, म्हणजे याची व्हॅल्यू निगेटिव्ह नाही राहणार. म्हणून एक्स ची व्हॅल्यू 4 आहे. आता याचा अर्थ एक्झॅक्ट 4 नाही, ही व्हॅल्यू 4 च्या जवळ चालली आहे. बघा मी आताच बोललो, हा नंबर काय होता? 3 पॉइंट समथिंग. बरं, हा 12 कोणाच्या जवळ आहे? 9च्या का 16च्या? आता बघा, 9, 12, 16, 10, 11, 12, 13, 14, 15. 9च्या जवळ आहे. स्पर्धेमध्ये 9 जिंकला. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर 3 पॉइंट. बघा 50% च्या अलीकडे आहे ना तो. हा नंबर या दोघांच्या 50च्या अलीकडे आहे, म्हणजे हा 3.4 समथिंग काहीतरी आहे. 3.4999 असू शकतो. तर 3.4 म्हणजे बघा 3.5 मध्ये तुम्ही 3.5 मध्ये 3.5 इन्फायनाइट वेळे करत चाललात, तर हा 555 ऍक्च्युली हा नंबर एक मोठा नंबर होत होत त्या सिरीज मध्ये सेम रिपीटिंग फॅक्टर आहे, तर तो अप्रॉक्सिमेटली कोणाच्या जवळ जात आहे? 4च्या. म्हणून बघायचा आन्सर 4 आहे. तर मॅथमॅटिक्स मध्ये ही थिंकिंग तुम्हाला आली पाहिजे. असे काही क्वेश्चन्स असतात जे पाहिल्यावर कळत नाही, आपल्या डोक्यात येऊ शकते, सर क्वाड्रॅटिकचे क्वेश्चन शिकवायला इथं तर कुठेच क्वाड्रॅटिक नाही, एक्स नाही, वाय नाही. ही जादू असते. इन्फायनाइट सिरीज वाले क्वेश्चन क्वाड्रॅटिकचे असतात. चला क्वाड्रॅटिकचा एक लास्ट क्वेश्चन करा आज, मग मी ट्रायंगलचा देईल एक तुम्हाला. ट्रायंगलचा देईल. चल एक काम करू, मी ट्रायंगलचाही देतो आणि क्वाड्रॅटिकचाही देतो. एकच क्वेश्चन जो दोन्ही ते आहे. In right angle triangle ABC, angle B is 90 degrees. AB is 7x plus 3. BC is 3x minus 2. फक्त मी दिलेले क्वेश्चन करत राहा, जीवनाचं कल्याण होईल. CA is 9x minus 2. Find x. द्या. पहा क्वेश्चन मध्ये सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. एबीसी ट्रायंगल आधी तुम्ही इमॅजिन करा. बी जवळ राईट अँगल आहे, मध्ये मध्ये बोलू नका. AB बघा 7x plus 3, BC 3x minus सॉरी इथे आहे 3x minus 2 आणि हा 9x minus 2. तर या डेटानुसार AC हा हायपोटेन्यूज आहे. तर युजिंग पायथागोरस आपण म्हणू शकतो हायपोटेन्यूजचा स्क्वेअर हा हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर असेल. बस, आता याला ओपन करायचं काम आहे. तुम्ही लक्ष देत नसाल तर मी आत्ताच सांगायलो, मी याच्या पुढे आता क्वाड्रॅटिकची वेगळी प्रॅक्टिस काही घेणार नाही. चला याला ओपन करा. ए स्क्वेअर मायनस 2AB प्लस बी स्क्वेअर, परत ए स्क्वेअर प्लस 21 दोन्ही 42 प्लस 9, इथे 9x स्क्वेअर मायनस 12x प्लस 4. एक काम करता येऊ शकते, प्लस 4 ला इथूनच गायब करून टाका. अजून कोण? 81x स्क्वेअर मायनस 36x, इकडे 49x स्क्वेअर 49 प्लस 9 58 करून टाका. इकडे लाईक टर्म जवळ करा. 42 मायनस 12 प्लस 30 हे असं येते. आता यांना एकत्र करा, हा मायनस होईल, याला तिकडे पाठवा, हा मायनस होईल. तर इथे किती येते बघा, हे 3 आणि 23x स्क्वेअर आणि इथे येते निगेटिव्ह 6x. 23x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 0. तर x ला कॉमन आउट करा. 23x कुठे बेटा?
अरे बाबा, बरं झालं, बरंच लवकर सांगितलं. तरी म्हणलं. आता बघा, इथे +9 राहील ना? ओके, इथे ठेवा मग त्याला. आता इथे किती आलं? हे तर बरोबर आहे. काय? -6x + 9. लागलं काम. मला वाटलं संपलं विचार. 6x - 9. आता असे प्रश्न करण्याची मी काल एक टेक्निक सांगितली होती. मोठा नंबर येतो ना, फॅक्टर पाडायचे असतील ते काम करत चला. कोणाचे फॅक्टर घ्यायचे? 23 × 9 चे. तर आधी तुम्ही हे करून घ्या. निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंतर बघू आपण. 23 प्राईम नंबर आहे आणि याला 3 × 3 करा. ठीक आहे? तर 6 कसा येईल? येणार तर नाही डायरेक्ट. 6 डायरेक्ट बघा 6 आणायचा ना मध्ये आपल्याला. कॅल्क्युलेशन बरोबर आहे ना? चेक करा एकदा. ओय इधर प्लस होगा. प्लस होगा. थांबा. तुमच्यामुळं माझे चुकायले आज. मी अशा चुका करत नाही. कसं काय व्हायल्यात की? तुमच्या सोबत राहून माझेही लॉस व्हायलाय. हां. -36 इकडे जाऊन प्लस होईल. हे लक्षात ठेवा. 9 लाच बघायला फक्त. हे तिसऱ्यांदा लिहिलो 23 मी आता. आता इथं बघा किती झालं? 66. तरी मुलं एवढं लहान का व्हायले? आता होऊ शकते हां. आता टेन्शन नाही. 23x² -66 -9. तर 23 × 9 करा. त्याला 3 × 3 करा. तर राइट. या दोघांना 69 आणि 3. 69 मधून 3 मायनस करा 66 येतं. फॅक्टर असे आले पाहिजे. आता बघा मी काय केलं. हा मेन की पॉइंट आहे याच्यातला. आपण तुम्ही जनरली काय करता या दोघांना मल्टिप्लाय करता. एक मोठा नंबर बनवता आणि मग विचार करता आता याचे काय फॅक्टर करू. तर मोठं प्रोडक्ट कधीच करायचं नाही. मी नेहमी सांगतो फर्स्ट सिम्प्लिफाय देन मल्टिप्लाय. माझा ठरलेला नियम आहे. तर इथे एक काम करा. 23 आणि 9चं प्रोडक्ट घ्या. सगळ्यांना प्राईम फॅक्टरमध्ये कन्व्हर्ट करा आणि आता पेअरिंग करा. तर मला 66 च्या जवळ जायचंय. एवढा तर अंदाज आहे. मी डायरेक्ट या पेअरमधून तर नाही करू शकत. तर मी पेअरिंग करताना काय केलं, या दोघांना जवळ घेतलं. हा 69 झाला, हा 3 झाला. तर 69 आणि 3 चं रिलेशन 66 सोबत आहे. तर इथून काय कळलं? तर पहिल्यांदा मी इथून काय घेईल? -69x घेईल आणि +3x घेईल. बघा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. कळलं याला कसं फॅक्टराइज करतात? आता इथून हे 2 पकडा. 23x कॉमन येईल. इथून x - 3 येईल. इथे 3 घ्या. x - 3 येईल. ओके. नो प्रॉब्लेम. तर x ची एक व्हॅल्यू 3 येते आणि x ची एक व्हॅल्यू -3/23 येते. x एक लेंथ आहे. पण तुम्ही डायरेक्ट रिजेक्ट एक्सेप्ट नाही करू शकत. x तुम्ही कुठेतरी ठेवून बघा. जिथे कुठे याचा फायनल आन्सर निगेटिव्ह येत असेल, तर याला रिजेक्ट करा. कारण ही एक लेंथ आहे ना, लेंथ निगेटिव्ह नसते. तर तुम्ही यातला नंबर कुठेही ठेवून पाहिला, लेट्स से तुम्ही इथे ठेवला, तर 23 बघा एक मोठा एक निगेटिव्ह आले, फिक्स निगेटिव्ह आले. एकाच जरी आलं तर याला घेऊ नका, रिजेक्ट. तर x ची व्हॅल्यू कंपल्सरी किती असेल? 3 असेल. इट्स अ गुड क्वेश्चन. असे क्वेश्चन्स तुम्हाला येतील ॲप्लिकेशन लेव्हल. एरिया ऑफ ट्रायंगल काढा, पायथागोरस लावा. तर क्वाड्रॅटिकमध्ये खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. तुमचा कधी आहे पेपर बेटा?